KTM ADV 250 किंवा 390 350 तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर थांबा, हो व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खरंच घेऊची की नाही घेऊची माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर ठरवा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या गाडी का साधारण 4 महिने झालेत घेऊन आणि 4 महिन्यामध्ये 12,500 किलोमीटर आपण गाडी चालवलेली हो. आता त्या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू मला बऱ्याच जणांनी कमेंट केल्यानी की ओनरशिप रिव्ह्यू पाहिजे, म्हणून आपण आज ह्या व्हिडिओमध्ये ओनरशिप रिव्ह्यू तुमका मी देणार. 14 फेब्रुवारीला आपण गाडी घेतलेली होती. आज जून महिना चालू संपायला आला आहे. 4 महिने झाले आहेत. 4 महिने होऊन आपल्या गाडी का 13,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालेला हा. या 4 महिन्यात 3 वेळा सर्व्हिस पण झालेली आहे. त्या सर्व्हिसची पण डिटेल मी तुमका सांगतो की किती खर्च येईल होतो. मी माझ्या फॅमिलीसोबत कोकण राईड पण केलेली हो. 1700 किलोमीटरची आमची कोकण राईड पण झालेली होती आणि बेस्ट परफॉर्मन्स आहे. म्हणजे आम्ही टिबल शीट होतो, मी माझी मुलगी आणि माझी बायको असे आम्ही कोकणापर्यंत जाऊन आलेलो. त्याच्यानंतर फुल गाडी लोडेड होती. व्हिडिओतनं पण मी दाखवलेलं हो की किती गाडीवरती सामान बांधलेलं होतं. आणि सॅडल बॅग होती, टॉप रॅक होता, टँक बॅग होती, फुल गाडी लोड होती. तरी पण आम्ही कोकण राईड केलेली, सेफ केलेली. गाडीचा परफॉर्मन्स म्हणत असाल तर गाडी 100-120ला आरामात क्रूज करते. मी 100च्या स्पीडला पण ह्याचा क्रूज कंट्रोल लावलेला हो. हँडलची स्टॅबिलिटी खूप भारी आहे, म्हणजे अजिबात इकडे तिकडे होत नाही. स्पीड ब्रेकर असो, पॅच असो, गाडी स्मूथ धावतं, म्हणजे टेन्शनच नाही कुठल्या गोष्टीचा. मायलेजचा म्हणत असेल तर सिटी आणि हायवे पकडा, ॲव्हरेज 30 ते 35मध्ये याचा ॲव्हरेज आहे. आता 13,000 किलोमीटरच्या राईडमध्ये मी ॲव्हरेज जर काढला तर 30 ते 35मध्येच मग ॲव्हरेज भेटलेला. तेवढं खूप होतं. 250 cc गाडी तेवढं ठीक आहे. सर्व्हिसिंगची कॉस्टिंग किती असेल तर पहिली सर्व्हिसिंग माझी केली तेव्हा मला 1200 ते 1400 रुपयाचा खर्च येईल. सेकंड सर्व्हिस मी केली 6,000 किलोमीटर नंतर, तर मला 3,500चा खर्च झाला आहे. आणि त्याच्यानंतर मी 12,000ला तिसरी सर्व्हिस केली, तेव्हा पण खर्च 3,500 ते 4,000मध्ये खर्च झाला. म्हणजे सर्व्हिसिंग कॉस्ट पर किलोमीटर 1 रुपया आहे असं पकडून आपण चालू 250 cc सेगमेंटमध्ये. तर तुमची गाडी ह्याच्यापेक्षा जास्त सीसीची असेल तर त्याचा खर्च तुमका जास्तच येत. माका बरेच जण विचारत होते पिलियनसाठी गाडीची सीटची जी पोझिशन आहे ती बरोबर हा काय, पण मी तुमका सांगायचं झालं, गाडीची जी सीट आहे ती बॅक साईडला नॅरो आहे, पण आपण ह्या सीटला मॉडिफाय करून घेतलेलं, थोडं मागच्या साईडला चौडा करून घेतलेलं, जेणेकरून मागे जो पिलियन बसतो आपला त्यासाठी कम्फर्टेबल व्हायला. आणि प्लस पुशिंग करून घेतलेली आहे. आपल्याला का 2 सीटं भेटलेल्या आहेत, ही गाडीसोबत आलेली, त्याला आपण मॉडिफाय करून घेतलेलं आहे. आणि अजून एक आपल्याकडे एक्स्ट्रा सीट आहे, ती टुरिस्ट सीट आहे, पण त्याचंच पण जे पुशिंग आहे ते एवढं काही खास नाही, त्यामुळे ती घरीच ठेवलेलं आहे, पण ती पण मी तुमका दाखवेन. हा नॅरो पोर्शन येतो, हा आपण चौडा करून घेतलेला की जेणेकरून मागचा पिलियन आणि माझी मध्ये बसणारी मुलगी मध्ये कम्फर्टेबल बसायला पाहिजे, म्हणून हा सीट आपण मॉडिफाय करून घेतलेली. माका बऱ्याच जणांनी विचारलं की गाडीची हीट होतं काय. गाडी हीट म्हणायला गेला तर 1,000 किलोमीटरपर्यंत गाडीचं इंजिनचं थोडी हीट आपल्याला पाहायला जाणवत होती. पण फर्स्ट सर्व्हिस केल्याच्या नंतर आत्तापर्यंत 12,000 किलोमीटर रनिंग झाली गाडीची, कुठं काय हीट सापडली नाही. म्हणजे जर तुम्ही चप्पल घालून, सँडल घालून गाडी चालवत असाल तर ती हीट पाहायला लागता, पण असेच बघायला गेलं शूज घालून तर कुठंच प्रकारे आपल्याला हे हीट जाणवत नाही. सस्पेन्शनबद्दल जर विचारत असाल तर सस्पेन्शन याचा जाम भारी आहे. म्हणजे बघा ना, सस्पेन्शनच्या बाबतीत गाडी का कोण टक्कर देणार नाही. हिमालयनंतर ही आपली KTMच आहे की त्या गाडीला सस्पेन्शन फुल सस्पेन्शन आहे. म्हणजे आम्ही ट्रिपल सीट पण गाडी एवढी चालवलेली आहे 12,000 किलोमीटर 3 महिन्यात. तर पुढच्या चॉकअप्सरचे पुढचं ट्रॅव्हल सस्पेन्शन पण खूप हा, मागचं चॉकअप्सरचे पण कॅपॅसिटी भरपूर हा, त्यामुळं सस्पेन्शनबद्दल आम्हाला कुठंच कंप्लेंट नाही. गाडीच्या ओव्हरऑल रिव्ह्यूबद्दल बोलत झाला तर गाडीमध्ये काहीच निगेटिव्ह पॉईंट नाही आहेत. 2,85,000चं सेगमेंट आहे, मशीन आहे, खूप चांगली आहे. पण त्याच्यामध्ये एकच ड्रॉबॅक पॉईंट म्हणजे निगेटिव्ह पॉईंट एकच आहे की याची जी चेन आहे ती सारखी लूप करायला लागतं. 500 किलोमीटर 1,000 किलोमीटर सारखी लूप करायला लागते, नाहीतर चेन ही खाली लूज पडते. हे बघा इकडे,
आणि ह्या गाडीचा ड्रॉबॅक हेच आहे की ह्याची चेन 12 ते 15,000 किलोमीटरला ह्याचं लाईफ संपून जातं आणि सारखा गाडी चालवत असताना हे असा खटखट आवाज येतो. या गाडीचा हा आवाज खटखट आवाज थोडा त्रास देतो. बाकी ओव्हरऑल गाडीमध्ये तुम्ही बघात तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गाडी बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये विचार करत असाल गाडी घ्यायचा, ॲडव्हेंचर गाडी घ्यायचा, तर 250 तुम्ही नक्की घेऊ शकता. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमची काय मतं असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सोडून द्या. आपण त्याच्यावरती विचार करू. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जर एक्सेसरीची पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपण पूर्ण एक्सेसरीजवरती नवीन व्हिडिओ बनवू. तोपर्यंत बाय बाय. चला.